माननीय उपमहापौर गुरुमीतजी बग्गा साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने करावी. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या 2-2.5 महिन्यापासून स्मार्ट सिटीचा जागर चालू आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय आणि ती कशी इम्प्लिमेंट करावी याच्यात मतमतांतर असू शकतील, परंतु लोकांचा सहभाग यात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज जो काही एक कच्चा प्रस्ताव प्रशासनानं तयार केलेला आहे त्याच्यावर आपल्याला दाखवून आपल्या सूचना मांडण्यासाठी आज आपल्याला इथं बोलवलं आहे. आपल्या ज्या काही शंका असतील, सूचना असतील, त्या अत्यंत मोकळ्या मनानं विचारा अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण की हा प्रस्ताव 3 तारखेला जेव्हा 2 तारखेला महासभेत येईल तेव्हा आपली मतं आम्हाला महासभेत आपल्या वतीनं मांडता येतील आणि या प्रस्तावामुळे नाशिक खरोखर स्मार्ट होणार आहे का हे आपल्याला जर आम्ही आपल्याकडनं जाणून घेतलं तर आम्ही आमची मतं मांडू शकू. म्हणून माझी पुन्हा एकदा आपले स्वागत करताना विनंती आहे की आपण जो काही प्रशासनानं प्रस्ताव तयार केला आहे तो नीट अभ्यासपूर्ण पहा आणि त्याच्यावर आपली अभ्यासपूर्ण मतं मांडा. काही शंका असतील तर आयुक्त साहेब त्याचं निरसनसुद्धा करतील. एवढीच एकदा सांगतो आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. स्मार्ट सिटी संबंधात आपण नागरिकांकडून प्रस्ताव मागितले आणि जवळजवळ 85,000 ते लाखपर्यंत हे प्रस्ताव वेगवेगळे आले. त्याच्यामध्ये अनेकांचे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं, त्या स्मार्ट सिटीमध्ये कशाचा सहभाग हवा, सरकारवाड्यात खरंच गरमागरम कॉफी मिळेल का, किंवा गोदाकिनारी झकास सायकल बैल मारता येईल का, किंवा काजीगडेवर राहा आणि गृहसंकुलात राहा, अशा ज्या अनेक विषयी मी आता विनंती करते माननीय आपले आयुक्त गेडाम साहेब यांना की त्यांनी आपल्याला सादरीकरण प्लस मार्गदर्शन करावं. आज उपस्थित असलेले आपले आदरणीय उपमहापौर श्रीमान बग्गा साहेब, उपस्थित अनेक वर्तमानपत्राचे सन्माननीय ज्येष्ठ संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत, महत्त्वाचे गावातले ज्येष्ठ उद्योजक आहेत उपस्थित, इथे विशेषतः गावठाण भागातले नागरिक आलेले आहेत आणि उपस्थित सर्व नाशिककर. आपण सुरुवातीला असंच एकदा कालिदासमध्ये एकत्र सर्वजण बसलो होतो आणि स्मार्ट सिटी योजना काय ती आपण त्या दिवशी मी समजावून सांगितली होती. मुद्दा असा आहे की आपण पुन्हा पुन्हा का भेटतो आहोत. भेटण्याचं कारण असं आहे की स्मार्ट सिटीचे जे मार्गदर्शक तत्त्व केंद्र सरकारने दिलेली आहेत त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी म्हणजे काय हे एकदा समजावून सांगावं असं अपेक्षित आहे नागरिकांना. आणि एकदा समजावून सांगितल्यानंतर त्यांचे फीडबॅक्स घ्यावेत आणि नंतर आपण आराखडा तयार करावा आणि केलेल्या आराखड्याला मान्यता देण्यापूर्वी पुन्हा नागरिकांसमोर जावं असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण आज कुठल्या टप्प्यावर आहे की आराखड्याला आम्ही महासभेमध्ये मान्यता घेण्याच्या आधी तुमच्यासमोर ते मांडून पुन्हा त्याच्यावरती फायनल हात फिरवणे ज्याला म्हणतात तसा फीडबॅक घेण्यासाठी आता मेजर फीडबॅक घेण्याची वेळ निघून गेली आहे, पण एक फायनल हात फिरवणे त्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. आणि आपल्या काही सूचना असतील किंवा महत्त्वाचे काही चेंजेस असतील तर आपल्याला त्याच्यात अंतर्भूत घेता येईल. मला परवाचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आपल्यासमोर यायच्या आधी याचं विस्तृतपणे मी आमचे या भागातले सन्माननीय नगरसेवक आणि गटनेते यांच्यासमोर हीच चर्चा केली जी आपल्यासमोर करणार आहे. आणि त्यावेळेस आपल्या उपमहापौर साहेबांनी एक महत्त्वाचा खूपच व्हॅलिड पॉईंट उपस्थित केला होता की तुम्ही म्हणता की वाढीव FSI देऊन आपण रिडेव्हलपमेंट करू गावाची, पण त्यांनी त्यांचे काही आर्किटेक्टसोबत येऊन मला असं पटवून दाखवलं की वाढीव FSI देऊन फक्त चालणार नाही. वाढीव FSI वापरण्यासाठी जर साईड मार्जिन सोडल्या आणि हाईटचे रेस्ट्रिक्शन बघितले तर तो वापरणार कसा. त्याच्यामुळे मग आम्हाला पुन्हा 2 दिवस विचारमंथन करता आलं आणि मग पुन्हा काही दुसरीकडचे प्लॅन्स आम्ही बघितले. तर असं लक्षात आलं की पुण्यामध्ये जे की आपल्यापेक्षा कितीतरी मोठं गाव आहे अशाच पद्धतीच्या DPला आपल्यापेक्षा कमी साईड मार्जिन प्रस्तावित केलेत. मग तिथे जर होऊ शकतात तर आपल्याकडे सहज होऊ शकतात. हैदराबाद आहे, दिल्ली आहे, अशा काही शहरांमध्ये 0 साईड मार्जिन ऑलरेडी कन्सेप्ट आहे. विदेशामध्ये 0 साईड मार्जिन ही कन्सेप्ट सर्रास आहे. मग अशा पद्धतीने आम्हाला साहेबांचा फीडबॅक आल्यानंतर
आम्ही त्याच्यावरती चर्चा केली आणि मग तो अंतर्भूत केला. तर मी ज्याला म्हणतो की अंतिम हात मारणे तो प्रकार आपल्या लेव्हलला सुरू आहे. आणि आम्ही अधिकारी वर्ग फक्त आमच्या लेव्हलला जर प्लॅन तयार करत बसलो तर हे जे फील्डवरच्या रिॲलिटीज आहेत हे आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. आणि मग GR निघतात, प्लॅन तयार होतो आणि मग इम्प्लिमेंट करायला झालो की मग तिथे डेडलॉक तयार होतो आणि मग तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही. त्याच्यामुळे पॉलिसी तयार करताना जर नागरिकांना सहभागी करून घेतलं आणि विशेषतः ज्यांनी ग्राउंडवरती काम केलेलं आहे, ज्यांना जाणीव आहे प्रत्यक्षात काय होतंय, नियमाचे पालन असे करणे कसे शक्य होते आणि कसे शक्य होत नाही, त्यांचे जर सल्ले घेतले तर आम्हाला काम पुढं फार सोपं जातं. त्याच्यामुळे ह्या पार्श्वभूमीतून आपण आज सर्वजण एकत्र भेटत आहे आणि मी फक्त काय केलं, काय प्रस्तावित करणार आहे त्याच्यावर आज चर्चा करतो आहे. स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला अक्षरशः हजारोच्या संख्येने जवळपास 1 लाखापेक्षा जवळपास फॉर्म आलेत वेगवेगळ्या भागातनं. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न विचारले होते की हे 18 सेक्टर्स आहेत की रस्ता, मोठे रस्ते, छोटे रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण म्हणजे सिवेज, घनकचरा व्यवस्थापन, असे आर्ट अँड कल्चर, एज्युकेशन, हेल्थ, असे 17-18 सेक्टर्स केले. आणि म्हटले तुम्हाला याच्यातलं महत्त्वाचं काय वाटतं ते सांगा. योगायोगाने अपेक्षित जे 4 आहेत ते 4 नंबर 1, 2, 3, 4 आलेत. म्हणजे पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, ट्रान्सपोर्ट, सिवरेज. 2 त्यातल्या त्यात अनपेक्षित जे होते ते मोठ्या प्रमाणावरती मागणी झाली. कदाचित त्याला कारण असू शकतं एज्युकेशनमध्ये ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट पाहिजे असं एक मोठ्या प्रमाणावरती फीडबॅक आलेला दिसतो. पण आपला हा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव हा बांधकामं, हार्ड स्ट्रक्चरशी रिलेटेड थोडासा जास्त आहे. एज्युकेशन हे सॉफ्ट इंटरव्हेन्शन ज्याला म्हणतात, ह्युमन रिसोर्सचा तो आहे. दुसरं एक आपण विचार केला पाहिजे की आम्ही मोठ्या प्रमाणावरती फॉर्म्स हे शाळांच्या माध्यमातून मागितले होते आणि यंग जनरेशन बिलो 20 खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे त्यांना जे जाणवतंय कदाचित तो फीडबॅक आमच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आपण शेवटी त्यांच्यासाठी प्लॅन तयार करणार आहोत, आपण भविष्यातल्या पिढीसाठी प्लॅन तयार करणार आहोत. त्याच्यामुळे हा एक त्याच्यात अँगल असू शकतो. दुसरं एक खूपच आम्हाला अनपेक्षित होतं, तो खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आली, ती म्हणजे पार्किंगचे तुम्ही काहीतरी परमनंट सोल्युशन करा. पार्किंगचा जो इतक्या वरच्या लेव्हलला डिमांड झालेली आहे ती पण एक सुखद धक्का म्हणता येईल अशा पद्धतीची आहे की आपल्या शहरामध्ये पार्किंगचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या डिमांड्स जनरली झाल्यात. पण मी मागे बोललो होतो कालिदासमध्ये, त्याच्यानंतर GRमध्ये थोडीशी चेंजेस झाले आणि पॅन सिटी किंवा पूर्ण शहरासाठी जो प्रकल्प आहे त्याला 100 पैकी आधी जे काही मार्क होते ते कमी करून आता 15 झाले फक्त. आणि एरिया डेव्हलपमेंटला सध्या आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याला सर्वात जास्त वेटेज आपल्या प्लॅनमध्ये आहे. दुसरा एक असा बदल झाला आहे की आपण मागे चर्चा केली होती की रेट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट आणि ग्रीनफील्ड अशा पद्धतीने 2-3 नोड्स शहरामध्ये करता येईल का. कारण 1 अँड मोर एरियाज असा शब्द त्याच्यात होता आणि त्या 1 अँड मोरच्या ऐवजी 1 असं स्पष्टपणे आम्हाला लेखी आदेश झाले. म्हणजे आपल्याला आता एकच एरिया घ्यायचा आहे. आता शेवटी केंद्र सरकारने जे नियम घालून दिले त्याच्या पलीकडे जाऊन तर आपण काही त्यांना मागणी करू शकत नाही, ती मागणी मान्य पण होणार नाही. त्याच्यामुळे मग एकच एरिया कोणता निवडायचा हा खूप मोठा यक्ष प्रश्न होता. मग त्याच्यामध्ये प्रत्येक एरियाचे काही प्लस पॉईंट आहेत, काही मायनस पॉईंट आहेत. सातपूर अंबड आपला इंडस्ट्रीयल एरिया आहे, त्याचा एक सिटीच्या ग्रोथमध्ये खूप मोठा भाग आहे. पाथर्डी, आडगाव असे एरिया आहेत, सध्या अपकमिंग एरिया आहेत. आनंदवली, गंगापूर रोड सारखा एरिया आहेत ज्या ठिकाणी त्यातल्या त्यात लँड कॉस्ट आणि बाकीचे हे जास्त आहेत. मात्र जो फीडबॅक नागरिकांनी भरून दिला त्याच्यामध्ये अनडाऊटेड मेजॉरिटी असं म्हणणं आहे की आमचं जुनं गाव आधी ठीक करा. आणि मग जुनं गावठाणच्या बाजूनी जे काही मतदान झालं त्याचा पण आपण भावनांचा विचार केला पाहिजे. आणि ते आम्ही त्याचे प्लस मायनस चर्चा केली तर ते एक लक्षात आलं की नाशिकला जी काही एक स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे, एक त्याची जी बाहेर नाशिकची जी आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये
जसं मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर गेटवे ऑफ इंडिया येतं, दिल्ली म्हटलं की इंडिया गेट येतं, कनॉट प्लेस येतं, पॅरिस म्हटलं की आयफेल टॉवर येतं, नाशिक म्हटलं, नाशिकच्या बाहेरच्या माणसाच्या डोळ्यासमोर एकदम तो कुंभमेळ्याचं चित्र आणि ते रामकुंडाचं आणि तो पूर्ण जुन्या नाशकाचं चित्र डोळ्यासमोर येतं. त्याच्यामुळे त्याची आयडेंटिटी ही नाशिकशी रिलेट करतात. नंतर त्या ठिकाणी नाशिकमध्ये बाहेरून येणारा मोठ्या प्रमाणात जे काही टुरिस्ट असतील किंवा कुठल्या विधीसाठी येणारे नागरिक असतात ते जुन्या नाशिकात जातात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एक कारण जे आमच्या कन्सल्टंटनी सांगितलं की जुन्या नाशिकातले लोक हे सर्वात आधीपासून नाशिकमध्ये राहणे, बाकीचे आता ग्रोथ होत गेलेले शहर आहेत. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्याचा विचार करता आम्ही महासभेसमोर जाताना जुन्या नाशिकचा एरिया स्मार्ट एरिया म्हणून डेव्हलप करावा अशा पद्धतीचा प्रस्ताव घेऊन जात आहे. पुढे तर हा मी आपल्याला सांगितलं की हे उपग्रहातून बघितल्यानंतर नाशिक हे अशा पद्धतीने दिसतं आणि ही निळ्या आकाशी रंगातली गोदावरी नदी आहे. तर हे जुनं नाशिक जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला जर घेतलं तर जवळपास हा 695 एकरचा क्षेत्र आहे. या ठिकाणी मग आपले सरकारवाडा मध्यभागी दिसतो आणि तिथे असं 695 एकरचा हा एरिया आणि त्याच्यातनंही गावठाणात वाहा जाणारी गोदावरी असा हा प्रस्ताव आम्ही जनरल बॉडीच्या मीटिंगसमोर ठेवतो आहे की याला तुम्ही आता स्मार्ट करण्यासाठी मान्यता द्या. पुढे मी सांगितलं की हा ठिकाणीच का करायचं, तर कमीत कमी एरिया घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल. तर हा जो सेंटर एरिया आहे हा घेण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कमीत कमी एरिया घेऊन जास्तीत जास्त पॉप्युलेशनला फायदा होणारा तो म्हणजे हा एरिया आहे. या ठिकाणी जवळपास 10 ते 12 स्लमसुद्धा आहेत. काही घोषित झाले आहेत नोटिफाईड, काही अजूनही अघोषित आहेत, नॉन नोटिफाईड आहेत. पुढे आगे चलो. आणि या भागामध्ये आपली सांस्कृतिक ओळख असणारी बरीचशी वास्तू आहेत. सरकारवाडा आहे, धर्मशाळा आहेत, काही हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत अशा पद्धतीचे, रामकुंड आहे, काळाराम मंदिर आहे. हे सगळे नाशिकची जी ओळख असणारी वास्तू आहेत ती या भागामध्ये आहेत. पुढे नंतर ह्या भागाचा विकास करताना नक्की आपले केंद्रबिंदू काय असावेत. ॲक्च्युली हा जो आराखडा तयार केला आहे तो आपले जे कन्सल्टंट आहे क्रिसिल त्यांनी त्याच्यामध्ये तांत्रिक सहाय्य केलेलं आहे. त्यांनी जे काही केंद्रबिंदू आयडेंटिफाय केलेले आहेत ते म्हणजे हे जे आपल्याला डॉट्स दिसतात या ठिकाणी वेगवेगळ्या रंगामध्ये, तर काही ठिकाणी ही ओपन स्पेस म्हणून आहे, काही ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत, काही ठिकाणी सरकारवाड्यासारखी महत्त्वाची वास्तू आहेत, काही ठिकाणी हे आता शिवाजी स्टेडियम आहे उदाहरणार्थ. तर ही सगळी महत्त्वाची त्या ठिकाणी त्यातल्या त्यात आपल्याला एक विशिष्ट ओळख पटवणारी रविवार कारंजा आहे किंवा नदीला अप्रोच करणारी जे रस्ते आहेत ते हे नोड्स आहेत. असे त्याच्यात नोड्स त्यांनी आयडेंटिफाय केले. पुढे नंतर त्या भागातले कुठले महत्त्वाचे रस्ते आपल्याला डेव्हलप करता येईल तर त्याच्यामध्ये ह्या नदीला समांतर असणारे हे असे रस्ते आहेत 2-3. नंतर नदीला काटकोनात छेद देणारे आणि नदीकडे जाणारे असे हे आडवे रस्ते आपल्याला दिसतील. आणि मग हे त्यातल्या त्यात कमी महत्त्वाचे म्हणजे हे हिरव्या रंगाने दाखवलेले रस्ते आहेत. तर हे असे महत्त्वाचे रस्ते आपल्याला रुंद करून त्याला चांगल्या पद्धतीने जसे विदेशात असतात तशा पद्धतीने डेव्हलप करता येतील. पुढे नंतर त्यातल्या त्यात जास्त आर्थिक उलाढाल असणारी केंद्र, मार्केट तर पूर्ण गावठाणच आहे पण त्यातल्या त्यात पुन्हा जास्त उलाढाल असणारी केंद्र म्हणजे ही हिरवी डॉट्स याच्यामध्ये दाखवलेली आहे. पुढे सध्या ओपन असलेल्या जागा या सध्याच्या नकाशामध्ये दाखवल्या आहेत. आपल्याला म्हणजे चांगलं वाटेल की या गावठाण क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये ओपन स्पेसेस दिसून येतात. पुढे आणि सध्याच्या अडचणी ज्या आहेत जो आपण ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे की सर्वात महत्त्वाची अडचण आपल्या सर्वांना मान्य असेल की ट्रॅफिकचा, वाहतुकीचा, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना जी अडचण होते त्याचा हा प्रॉब्लेम जुन्या गावठाणामध्ये आहे. पुढे दुसरा महत्त्वाचा अडचणीचा मुद्दा हा आहे की बरेचसे जुनी पडकी घरं आहेत,
बऱ्याच ठिकाणी लिटिगेशन्स आहेत, आम्हाला कल्पना आहे. बऱ्याच ठिकाणी बांधकामं नियमावलीच्या अडचणीमुळे करता येत नाही, काही ठिकाणी आर्थिक अडचणीमुळे करता येत नाही, रस्ते अरुंद आहेत, धोकादायक आहेत. पुढे दिसायला सुद्धा बऱ्याच ठिकाणी तेवढं सुखद चित्र नाही आहे. अशा इलेक्ट्रिकच्या तारा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. तर हे सगळे आपले सध्याचे अडचणीचे मुद्दे आहेत. पुढे रस्ते फार छोटे आहेत, म्हणजे याच्यावर सर्वांनी आपण अनुभव घेतला आहे. पुढे तर हे सगळं जे प्रॉब्लेम या ठिकाणी दिसतात, विदेशामध्ये काय करतात तर ठराविक रस्त्यांना मग जे त्यातल्या त्यात रुंद आहे त्या ठिकाणी दुमार्गी वाहतूक, नेहमीची वाहतूक, टू वे वाहतूक राहू देतात. त्याच्यापेक्षा थोडा कमी रुंदीचा असला की त्याला एकेरी वाहतूक किंवा वन वे करतात. आणि काही त्यातल्या त्यात महत्त्वाची रस्ते असतात त्याला नो व्हेकल झोन, दिवसातनं काही ठराविक वेळ तसं करतात. मल्टी लेव्हल पार्किंग बऱ्याच ठिकाणी करतात. पुण्यामध्ये सुद्धा अगदी ऐन बाजारपेठेमध्ये आता मल्टी लेव्हल पार्किंग आहे. पुढे तर ह्या रस्त्यांचं जे काही ॲनालिसिस आहे ते इथे दाखवलेलं आहे की त्यातल्या त्यात महत्त्वाचे रस्ते गुलाबी रंगाने ट्रॅफिकच्या दृष्टीने आता विचार केला तर, आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी महत्त्वाचे रस्ते येलो रंगाने, अशा पद्धतीने तो क्रिसिलनी केलेला ॲनालिसिस आहे. पुढे आणि मग एक असं सजेशन आलेलं आहे की हा जो सेंट्रल एरिया आहे, म्हणजे गर्दीचा एरिया तर सगळाच आहे आणि त्याच्यातला जास्त गर्दीचा एरिया, त्या ठिकाणी आपल्याला काही ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन्स करता येईल का. अर्थात जे स्थानिकांची घरं आहेत त्यांना आपल्याला एक्झेम्प्ट करावं लागेल, त्यांना जाऊ द्यावं लागेल. कोणी स्वतःच्या घरापर्यंत जर गेलं नाही तर ते कोणाला मान्य होण्यासारखं नाही. पण बाकी कुठल्या प्रकारे आपल्याला त्याच्यात करता येईल का. मग वेळेची बंधनं टाकता येतात, एकेरी वाहतूक करता येते. आता आम्ही काल परवा आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल, अमेरिकेत गेलो होतो तर तिथे न्यूयॉर्कमध्ये टाइम स्क्वेअर नावाचा एक मोठा चौक आहे. म्हणजे मला वाटते जगातला सर्वात प्रसिद्ध चौक जर कुठला म्हटला कुठल्या शहरातला तर तो टाइम स्क्वेअर आहे. तर टाइम स्क्वेअरमध्ये सुद्धा आता त्यांनी एक साईड पूर्णपणे वाहतुकींना बंद करून टाकली, लोकांना फक्त चालण्यासाठी. हॅपी स्ट्रीटचा उपक्रम आपण एरवी वर्तमानपत्रात वगैरे वाचतो, ज्याला हॅपी स्ट्रीट म्हणतात, की तिथे फक्त माणसं चालतील. तर अशा पद्धतीची सुद्धा कन्सेप्ट आपण याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे की ठराविक स्ट्रीट्स ह्या हॅपी स्ट्रीट्स राहतील. पुढे नंतर आपल्या नाशिकमध्ये एक खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी, संधी आपल्या सर्वांना आहे. ती म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूला इतर शहरांच्या तुलनेत कमी अतिक्रमण आहेत आणि जवळपास बाकी कुठल्याही शहरांच्या तुलनेत विचार केला तर आपण खूप चांगल्या पोझिशनला आहोत. तर हा एरवीसुद्धा नो डेव्हलपमेंट झोन आहे, तिथे कोणाला आता बांधकाम करता येत नाही. तर ही जमीन TDRच्या बदल्यात जर आपण घेतली, त्याला तिथे बांधकाम करताच येत नाही आणि त्याच्याकडून फक्त एक सायकल ट्रॅक, म्हणजे काय, जसा जॉगिंग ट्रॅक असतो तसा सायकल ट्रॅक मातीचा, तसा जर बांधून घेतला तर एक सलग असं पूर्ण आपल्या नाशिकमध्ये नदीच्या दोन्ही बाजूला सायकल चालवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. मग आता इच्छा माणसांनी इथे कसं जायचं, तर हे जे पिवळ्या रंगामध्ये जे रस्ते दाखवले आहेत या रस्त्याने त्या सायकल ट्रॅकपर्यंत जाता येतं आणि तिथून मग ह्या सायकल ट्रॅकने सरळ 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 जाऊन इथं आल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी बाहेर निघायचं आहे त्या पिवळ्या रंगाच्या रोडने बाहेर निघता येतं. त्याच्यामुळे आपण सगळ्या सायकल लेन्स रस्त्यावर विदेशामध्ये असतात, पण भारतातला त्याचा अनुभव असा आहे की सायकल लेन्स जरी असल्या तरी मोठ्या गाड्या, ट्रक्स, कार आणि इव्हन मोटरसायकल त्यांना साईडला असं दाबण्याचा प्रयत्न करतात आणि ती एक अजूनपर्यंत आपल्यात तेवढा सायकलचं हे झालेलं नाही. आणि बऱ्याचशा शहरांमध्ये, ॲम्स्टरडॅमसारखे शहर आहेत, कोपेनहेगनसारखे शहर आहेत, त्या ठिकाणी सायकलला स्वतंत्रच रस्ते आहेत. त्याच्यामुळे एरवी ह्या नदीच्या दोन्ही बाजूचा जर आपण असा उपयोग करून घेतला तर भविष्यामध्ये नदीचं एन्क्रोचमेंटसुद्धा होणार नाही. जसे आज चांगले जॉगिंग ट्रॅक्स नाशिकमध्ये आहे, असे भारतात फार कमी ठिकाणी क्वचितच आपल्याला ऐकू येतील की त्या कॅनॉल्सचा जसा फायदा करून घेतला आपण, तशा पद्धतीचा फायदा ह्या नदीच्या दोन्ही बाजूला जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक असं जर आपण करून घेतलं आणि त्यांच्या जमिनीचा ते एरवीसुद्धा वापर करू शकत नाही, तर त्याच्या बदल्यात त्यांना TDR दिला, तर हा आपण प्रस्ताव सध्याच्या नवीन ड्राफ्ट DC रूलमध्ये ठेवला आहे, त्याला आपण स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा अंतर्भूत करतोय. पुढे मग आता बऱ्याच ठिकाणी असा पूल येतो आडवा, मग तिथनं सायकल कशी जाईल ही शंका तुमच्या मनात आली असेल. तर त्या ठिकाणी त्या पुलाच्या खालून
अशा पद्धतीने मार्ग काढता येईल, त्याचं एक संकल्पचित्र. आज नदीची काठ जी आहे ती अशा पद्धतीने त्याची परिस्थिती आहे. काही ठिकाणी स्लम्स आहे, स्लम्सवर मी वेगळ्याने बोलणार आहे. नंतर काही ठिकाणी असं घरांच्या मागची जागा आहे, काही ठिकाणी असं स्टॉर्म वॉटर नदीमध्ये जात आहे. तर असं काही फार सुखद असं चित्र आपल्या नाशिकमध्ये नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला जर असं सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक केला आणि जिथं असा पूल आडवा येतो तिथे पुलाच्या खालून केला, किंवा मग त्या परिस्थितीनुरूप इंजिनियरच्या सल्ल्याने आपण केला, तर आपल्याला एक सलग सायकल ट्रॅक उपलब्ध होऊ शकतो. पुढे हेच दुसऱ्या अँगलनी चित्र दाखवलेलं आहे आपल्या लक्षात यावं म्हणून. पुढे नंतर हे एक संकल्पचित्र असं आहे की आता हा चोपड्या नाल्याजवळचा पूल आहे आणि त्याच्या खालून असा हे सायकल ट्रॅक असा इथून गेला. नागरिकांना इथून उतरून इथे जर जेट्टी वगैरे काही तयार केली तर एक चांगला पॉईंट आपला त्या ठिकाणी होऊ शकतो, कारण या ठिकाणी 12 महिने पाणी असतं आणि त्या ठिकाणी आपण जेट्टी किंवा तसं काहीतरी करू शकतो. एक चांगला रिक्रिएशनचा पॉईंट नागरिकांना होऊ शकतो. पुढे नंतर नदीच्या काठी विदिन ब्लू आणि रेड लाईन जी अनुज्ञेय स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी सिव्हिल कन्स्ट्रक्शन अलाउड नसतं, त्याच्या जस्ट बाजूला आपल्याला अलाउड असतं. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचं जे काही अलाउड असेल त्या पद्धतीमध्ये आपण जर त्या ठिकाणी व्यवसायांना एनकरेज केलं तर एक रिव्हरफ्रंट चांगला नाशिकमध्ये डेव्हलप होऊ शकतो, असं प्रामाणिक मत माझं आहे. पुढे ती नंतर गोदावरीचा हा जो पट्टा आहे हा व्हिक्टोरिया किंवा होळकर ब्रिज आणि हा गाडगे महाराज पूल, तर हा जवळपास एक 1.25 किलोमीटर लांबीचा 650 मीटर लांबीचा हा पट्टा आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्णतः रिनोव्हेशन रिस्टोरेशन आपण प्रस्तावित करतो आहेत आणि तो याचा एक खूप अविभाज्य असा भाग राहील. पुढे हे रिस्टोरेशन झाल्यानंतर पार्किंगला थोडीशी सुसूत्रता आणल्यानंतर कसं दिसू शकतं त्याचं एक संकल्पचित्र आहे. पुढे ती त्याचीच वेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहे. ते खाली हरिद्वारचे घाट दाखवले आहेत, हा लखनौचा आहे, हे हरिद्वार आहे. आणि तशा पद्धतीने आपल्याला सुद्धा जर व्यवस्थित झाडं वगैरे लावून त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं तर हे सहज शक्य आहे. योगायोगाने झाडांचं सुद्धा आमचं जे काही टेंडर होतं ते आता फायनल झालेलं आहे, हे पण काम आता सुरू होऊ शकतं. पुढं नंतर आपल्याला लक्षात येईल की आता हा कुठला तरी एक वाडा आहे आणि तिथे जाहिराती अशा पद्धतीने लिहिल्या आहेत, वरती रंग उडालेला आहे आणि मग ज्याला जो रंग वाटला तो रंग तो लावत जातो आणि एक असं विचित्र प्रकारचं वातावरण आपल्याला त्या भागामध्ये दिसतं. तर एक प्रस्ताव आम्ही असा पण याच्यात ठेवलेला आहे की या क्षेत्रामध्ये कलर स्कीम जी आहे ती कॉर्पोरेशन एक 2-4 कलर्स ठरवून देतील, तेच जर लावले तर एक त्याला सुसूत्रता येईल आणि एक त्याला एक उठावदारपणा येईल. तर आपल्याला जे आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरला जे सुटेबल फिलिंग येण्यासारखे जे कलर्स असतील किंवा जो फ्रंट एलिव्हेशन आहे किंवा जो त्याला फसाड म्हणतात आर्किटेक्टच्या भाषेमध्ये, तो आम्ही ह्याच्यामध्ये कंपल्सरी करण्याचं प्रस्तावित केलं आहे, जेणेकरून कोणीही कुठेही कसंही रंगवू नये आणि त्याला एक चांगला फील त्या शहराला यावा. एक चांगल्या पद्धतीचं गेल्यानंतर आपण एक चांगल्या शिस्तबद्ध शहरामध्ये आलो आहे, एक सांस्कृतिक ओळख असलेल्या शहरात आलो आहे असं नागरिकांना वाटावं. त्याच्यामुळे तो सुद्धा कशा पद्धतीने प्रस्तावित करता येईल त्याचं एक उदाहरण या फोटोमध्ये दाखवलेलं आहे. नंतर आपण असं बघू शकता की या ठिकाणी असं जुना कुठला तरी गडी ढासळल्यासारखं परिस्थिती आहे. तर अशी जे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला असे थोडंसं बांधीव काम केलं तर त्याला एक परमनंट लोकांना बसण्यासाठी जागा होते आणि त्याची स्वच्छता वगैरे ठेवणं पण आपल्याला सोपं जातं. नंतर महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत तिथे छोटे छोटे प्रवेशद्वारसुद्धा आपल्याला गावामध्ये करता येतील, जेणेकरून त्या गावाला एक वेगळी फील येईल. पुढे आणि हे सगळं जे झालं हे आपल्या बांधकामं करताना काय काय करायचं, पण त्याला एक लाईफ प्राप्त करून देण्यासाठी, त्याला एक जिवंतपणा आणण्यासाठी, जसं मुंबईमध्ये कालाघोडा फेस्टिवल होतो, बाकी सर्व शहरांमध्ये वेगळे फेस्टिवल होतात, तशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम, काही आर्टिस्ट असतील, कलाकार असतील, काही त्यांना सर्वांना आपण जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. हॉकर्स असतात, त्या हॉकर्सला आपण शिस्तीमध्ये व्यवस्थित बसायला जागा दिली पाहिजे, म्हणजे अतिक्रमण होणार नाही, ट्रॅफिकचाही प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याला एक लाईव्हलीनेस किंवा जिवंतपणा त्या एरियाला मिळेल. पुढे
पुढे हा एक आपल्याला कल्पना आहे, सुंदर नारायण मंदिर आहे आणि त्याच्या मागे ही इथे पूर्ण ही नदी आहे, इथे सुंदर नारायण मंदिर आहे आणि हा आपला होळकर पूल आहे. याच्या पलीकडे जो घाट आहे आपला नदीचा किनारा, त्या ठिकाणी मागे आमचे मेयर साहेब आणि डेप्टी मेयर साहेबांनी पुढाकार घेऊन नारळाची झाडं वगैरे लावली, तो एरिया आता डेव्हलप केला. तो वर्षभरापूर्वी तिथे कोणी राहू शकत नव्हतं, पण आता एक खूप सुंदर जागा त्या ठिकाणी चालण्यासाठी झाली आहे. तर त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेली ही जागा आहे, ते सुंदर नारायण मंदिरच्या तिथे तो एरिया डेव्हलप केला. तर खाली जाऊन तिथे सुद्धा जेटीचा एक दुसरा पॉईंट तयार होऊ शकतो. पुढे हीच त्याची वेगळी वेगळी चित्र आहेत. हा तो पूल आहे, हे मंदिर आहे आणि ही नदी आहे. त्या ठिकाणी आपल्याला अशी एंट्री देता येईल का तसं विचार केला आहे. पुढे हा खालून बघितलं तर कसं दिसेल त्याचं हे संकल्पचित्र आहे. पुढे नंतर काळाराम मंदिरच्या समोर आज एखादी पानपोई आहे, दुसरं एखादी टपरी आहे. थोडीशी ती जागा अजून शिस्तबद्ध करण्याची आणि सुसूत्रपणा त्या ठिकाणी आणण्याची गरज आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला कसं करता येईल त्याचं हे संकल्पचित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुढे नंतर सरकारवाड्याच्या समोरची जी जुस्त जागा आहे त्याही ठिकाणी थोडीशी डेव्हलपमेंट करून अशी त्याला एक आर्किटेक्चरल लँग्वेज ज्याला म्हणतात ती प्राप्त जर करून दिली तर तो सुद्धा एरिया चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. पुढे सरकारवाड्याचं रिस्टोरेशन आर्किओलॉजीकडून ऑलरेडी चालू आहे, तर तिथे फक्त उपक्रम सतत सुरू राहावेत असा एक ॲडिशनल फीचर आम्ही आता याच्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे. पुढे तिथे लोकांना बसता यावं, गप्पा मारता याव्या, तिथे छोटे मोठे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे. पुढे नंतर हे विदेशातले काही फोटोग्राफ्स आहेत. हे बेल्जियम आहे, जर्मनी आहे. गल्ल्या आपल्याला तुमच्या लक्षात येतील की आपल्यासारख्या छोट्या छोट्या गल्ल्या बोळी हे विदेशात सगळीकडे आहे. आपण काय त्याला अपवाद नाही, पण आहे त्याच्यात कसं सौंदर्य खुलवता येईल त्याचं एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी फोटो दाखवलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी जर अशा अगदी नॅरो ज्या लेन्स आहेत त्या ठिकाणी जर ट्रॅफिक बंद केलं आणि नागरिकांना चांगल्या पद्धतीने खाली कॉबलस्टोन किंवा पेवर किंवा खांडकी अशा पद्धतीने जर करून दिली तर तो एक चांगला उठावदारपणा त्या एरियाला येऊ शकतो. पुढे पुढे चला. आता हे सगळं करायचं कसं? रस्ते तर इतके छोटे आहे. तर मी मगाशी जे उदाहरण सांगितलं की FSIचं ॲडिशनल देऊन बांधकाम कसं करता येईल. आता असं गृहीत धरा की हा सध्याचा रस्ता आहे 6 मीटर रुंदीचा आणि आपल्याला इथे 9 मीटर करायचा आहे. आम्ही जर हा एरिया पाडून याचे पैसे देऊन भूसंपादन करायचं म्हटलं तर वस्तुस्थिती अशी आहे की शेकडो कोटी रुपये फक्त ह्याच्यातच जातील आणि त्याचा पण नुकसान असं आहे त्या गावकऱ्याचं की त्याला फक्त हा याचा छोटासा एरिया मिळेल. त्याच्यामुळे प्रस्ताव असा आहे की ज्याला जेव्हा ते रिडेव्हलप करायचं असेल त्याला ते रिडेव्हलप करताना आम्ही म्हणणार की तू इथून तुझी बिल्डिंग न बांधता या ठिकाणून बांधायची, मात्र वरती तू ॲडिशनल जाऊ शकतो. आज तिथे 2 FSI आहे, तर त्याच्याऐवजी क्लस्टरमध्ये लोक एकत्र आले तर 4 पर्यंत FSI त्याच्यात प्रस्तावित ड्राफ्ट DP प्लॅनमध्ये आपण दिलेला आहे. म्हणजे काय होईल की त्याचं जमीनचं क्षेत्र जरी कमी झालं तरी एकूण बांधकामाचं क्षेत्र मात्र जवळपास 1.5 पट वाढेल. त्याच्यामुळे त्याच्या खोल्यांची संख्या, चौरस फूट जे कार्पेट एरिया असतो तो कितीतरी अधिक वाढलेला असेल. आणि हे गणित जे असं आहे हे सहज सर्वांना पटण्यासारखं आहे. जगामध्ये आता सगळीकडे अशाच पद्धतीने केलं जातं. तर नाशिकमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने प्रस्तावित करत आहोत. आपला जो ड्राफ्ट DC प्लॅन आहे, DC रूल आहेत, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव केला आहे. मग याच्यामध्ये चर्चा करताना असं लक्षात आलं की सध्याच्या जे साईड मार्जिन्स आहेत तेवढ्या जर ठेवल्या तर हा 4 FSI वापरताच येत नाही. मग मी मघाशी सुरुवातीला सांगितलं की मग साईड मार्जिन आपल्याला रिलॅक्स करता येईल का, तर रिलॅक्स करण्याचा आपल्याला 100% विचार करता येईल. तरीही 100% प्रॉब्लेम सुटत नाही. हाईटचा प्रॉब्लेम राहतो, शाफ्टचा प्रॉब्लेम राहतो. तर ह्याच्यावरती प्रॅक्टिकल आणि सकारात्मक सोल्युशन काढणे याच्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. कारण शेवटी काहीतरी ऑफिसमध्ये बसून नियम लिहून काढायचे आणि त्याच्यामध्ये मग अंमलबजावणी होत नसेल तर त्या नियमाला काही अर्थ राहणार नाही. शेवटी आपला अल्टिमेट एम जो आहे की रस्ते रुंद व्हायला पाहिजे, एरिया डिकंजेस्ट व्हायला पाहिजे आणि
नागरिकांनासुद्धा त्याचा फायदा घेता आला पाहिजे. तर त्याच्यामुळे मला वाटतं ही एक खूप चांगली संधी जर आपले हे जे DC रूल्स जॉईंट डायरेक्टरांनी जे सबमिट केले आहे शासनाकडे, हे जर आता मी चर्चा केलेल्या बदलासह मान्य झाले तर आपल्याला एक खूप चांगली संधी जुन्या नाशिकच्या विकासासाठी प्राप्त होणार आहे. आणि हा खूप महत्त्वाचा कंपोनंट या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये राहणार आहे. हा झाला ज्यांचे स्वतःची घरं आहेत, कायदेशीर घरं आहेत, जुने घरं आहेत त्यांचा विषय. पण आता काही ठिकाणी असे आहेत की आता मोठ्या प्रमाणावरती उदाहरणार्थ काझीगडीचे नागरिक आले, त्यांची वारंवार मागणी असते की त्या ठिकाणी मोठी भिंत बांधावी. आता भिंत बांधल्याने झोपडपट्टी आहे तशीच राहणार, त्यांचे काही राहणीमानात फरक पडणार नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे की भिंत बांधल्याने एक सुरक्षितता मिळेल. भिंत बांधण्याचा खर्च इरिगेशनची चर्चा केली तर ते म्हणतात 20-1 कोटी रुपये. आणि त्याशिवाय जी झोपडी राहणार ती राहणारच. तर मुंबईमध्ये त्यांनी काय केलं आहे की तुम्ही एका ठिकाणी जर एखादा एरिया घेतला आणि त्या ठिकाणी असं समजायचं की 1 हेक्टर एरिया आहे आणि 1000 झोपड्या आहेत, तर त्या झोपड्यांना काही सुविधा नसतात, त्या ठिकाणी चांगलं ड्रेनेज नसतं, पाणीपुरवठ्याची चांगली सुविधा नसते, कचरा उचलण्यासाठी गाडी जाऊ शकत नाही आणि एकंदरीतच राहणीमानाचा दर्जा हा कमी असतो. मग त्यांनी जो प्लॅन केला तो आपण आपल्या DC रूलमध्ये पण समाविष्ट केलेला आहे. हा सरकारकडे सादरसुद्धा झालेला आहे. तो असा प्लॅन आहे की तुम्ही 1000 नागरिकांना आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे जी घरकुलं आहेत ती घरकुलं व्यावसायिकांनी बांधून द्यायची. आणि त्यांनी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा जर 1 लाख चौरस फुटाचं बांधकाम केलं असेल तर त्याला 1,80,000 चौरस फुटाचं ॲडिशनल बांधकाम करायला परवानगी द्यायची. तो ते विकेल आणि त्याच्यातनं तो नफा काढेल. म्हणजे ह्याच्यामध्ये कमीत कमी सरकारचा इंटरफेरन्स होऊन FSIच्याच माध्यमातून त्या संबंधित व्यावसायिकाला नफा काढता येईल आणि त्या नफ्यातनं मग त्याच वेळीच त्या नागरिकांना घरं बांधून देता येईल. आणि हे करत असताना पुन्हा चर्चा झाली, मी सांगितलं की ज्याला फायनल हात मारणे, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पुन्हा इथे FSIची अडचण येते. विशेषतः काझीगडी ठिकाणी ॲडिशनल अडचण येते कारण तिथे ते 20 कोटी रुपये भिंतीचे ॲड होतात आणि त्याच्यामुळे मग ते नफ्याचं गणित बिघडतं. त्याच्यामुळे असं प्रत्येक झोपडपट्टी निहाय वेगळा निर्णय आपल्याला घेतला पाहिजे. असा सरझोपट एकच नियम जर सगळीकडे लावला तर तो सगळीकडे लागू पडणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्येही आपल्याला एक आर्किटेक्ट्स आणि टाउन प्लॅनर्स या लोकांशी, चांगल्या व्यावसायिकांशी चर्चा करून आणि तिथच्या नागरिकांना विश्वासात घेऊन आपल्याला त्याच्यात मार्ग काढला पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा स्लम एखाद्या ठिकाणी आहे की X ठिकाणी स्लम आहे आणि त्याला म्हटलं की तू म्हणजे जुन्या गावठाणात स्लम आहे आणि त्याला जर म्हटलं की बाबा तू आडगावमध्ये खूप आलिशान तुम्हाला घरं देतो, तर वस्तुस्थिती आहे की ते लोक तिथे जाणार नाही. कारण ज्या ठिकाणी स्लम जरी असली तरी तो तिथे कुठंतरी जवळपास कामाला जात असेल, त्याची मुलं जवळपासच्या कुठल्या तरी शाळेत जात असतील आणि नाही म्हटलं तरी शेवटी त्या जागेशी एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते. त्याच्यामुळे आपल्याला जे सोल्युशन काढायचं आहे ते त्या ठिकाणीच काढायचं आहे. जर झोपडपट्टीमुक्त शहरं करायची असतील, हाऊसिंग फॉर ऑल हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याच्यामध्ये 2020पर्यंत सर्व शहरं झोपडपट्टीमुक्त करावी असे माननीय पंतप्रधान महोदयांचे सर्व राज्य सरकारला आदेश आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ठराविक ग्रँट मिळेल, पण फक्त ग्रँट मिळून हा प्रॉब्लेम सुटणार नाही. मी जसं आता चर्चा केली की त्या ठिकाणी ॲडिशनल FSI किंवा TDR किंवा जे मॉडेल आपल्याला सुचत असेल, मी आज फक्त एक आयडियाज सांगतो आहे, त्या सगळ्या सुचवून आपल्याला ती जी स्लम्स आहेत ती स्लम्स आपण डेव्हलप केली पाहिजेत. आणि त्या ठिकाणी आज काही चांगली उदाहरणं आहेत, जगामध्ये आहेत. नाशिकमध्ये सुद्धा काही ठिकाणी रिहॅबिलिटेशन झालं आहे. तर आपल्याला तशा पद्धतीने नाशिकमध्ये विशेषतः सुरुवातीला स्मार्ट सिटीचा भाग म्हणून जुन्या नाशिकमध्ये करणं आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. पुढे नंतर एक सूचना आलेली आहे, ती अशी आहे की आमचं जे जुनं नगरपालिकेचं ऑफिस आहे, आज जिथे विभागीय कार्यालय असतं, त्या ठिकाणी आपल्याला नाशिकची ओळख दाखवणारं, कारण त्या बिल्डिंगचं इतकं सौंदर्य आहे की तिथे फक्त ऑफिस करण्यापेक्षा तिथे नागरिकांना जास्त त्या ठिकाणी जाऊन त्याचा बिल्डिंग बघता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी नाशिकची ओळख पटली पाहिजे. म्हणून नाशिकचा
सर्व इतिहास त्या ठिकाणी ठेवावा अशी एक सूचना आली, त्याचं पण मी आज याच्यात अंतर्भाव केला. पुढे नंतर नेहरू चौकाच्या समोर, नेहरू चौक आणि त्या समोरची जागा त्याचं सौंदर्यीकरण करावं अशी सूचना आली. पुढे MG रोडचा काही भाग त्या ठिकाणी येतो, त्याच्यामध्ये लोकांना चालायला जास्त जागा द्यावी आणि ट्रॅफिकला थोडंसं, मी जसं टाइम स्क्वेअरचं उदाहरण दिलं तशी एक सूचना आली, जेणेकरून आणि त्यांच्या गाड्यांसाठी मागे मेकॅनाइज पार्किंग करावं अशी सूचना आली. पुढे 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 नंतर ह्या ज्या ओपन स्पेसेस आहेत त्या ठिकाणी नेटकं आणि मोजकं असं सौंदर्यीकरण करावं अशी एक सूचना आली आहे, त्याला आम्ही अंतर्भाव केला आहे. पुढे पुढे मागे चलो. नंतर हा एक खूप इंटरेस्टिंग आयडिया या ठिकाणी प्रस्तावित झाली आहे की वाघाडी नदी आहे आपल्याला गंगेला जी येऊन मिळते, नवीन भाजी बाजारापाशी जे बांधकाम केलं आहे त्या ठिकाणी, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी गटारीचं पाणी येतं, योगायोगाने 100% भूमिगत गटारी करण्याचा प्रस्ताव आम्ही एका वेगळ्या योजनेमध्ये केंद्र सरकारला दिला आहे. नदी स्वच्छताची संबंधित जी योजना आहे, ज्याला NRCP नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्रोजेक्ट म्हणतात, त्याच्यामध्ये तो आणि हा स्मार्ट सिटी याचा जर संयोग घातला तर ही एक चांगली चालण्यासाठी जागा आपल्या शहरातल्या नागरिकांना, जुन्या शहरातल्या नागरिकांना एक ग्रीन स्पेस, एक जशी कृषीनगर जॉगिंग ट्रॅक झाला आहे तशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. ते छोटासा नदीचं स्ट्रीम आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक चांगली चालण्यासाठी जागा नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. पुढे ही ती जागा इथे गोदावरी आहे आणि ही अशी नदी आणि त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा जी सध्या आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगले झाडं लावून, आणि हा काही फार खर्चिक बाब नाही, ही एक चांगली सूचना आम्हाला आली. पुढे आता हे डिटेल्समध्ये मी जात नाही तांत्रिक. पुढे चला, पुढे चला. नंतर ही जी लोकेशन्स दिसतात हे जुन्या नाशिकातली महत्त्वाची बिल्डिंग्स, याचे मी सविस्तर जात नाही, पण या ठिकाणी पोटेन्शियल किती आहे हे दाखवणारं एक छोटंसं चित्र आहे. पुढे ही जुन्या नाशिकातली काही मंदिरं की त्याला जर जोडणारा एक सकाळी मॉर्निंग वॉकसारखा हेरिटेज वॉकचा कन्सेप्ट बऱ्याच शहरांमध्ये असतो, तो करता येईल का, त्याचा एक कन्सेप्ट आम्हाला प्राप्त झाला. ही महत्त्वाची मंदिरं तिथे चालत चालत जाऊन येणारे जे नागरिक आहेत नाशिकला बाहेरून येणारे, त्यांना नाशिकची ओळख करून देण्यासाठी एक सकाळी 1 तासामध्ये हे सगळं दाखवता येईल अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट आहे. पुढे हे त्याचे लोकेशन्स नकाशावर दाखवलेले आहेत. पुढे आणि हे सगळं करत असताना जे जगामध्ये जे सर्व चांगले शहरांमध्ये ज्या वेगवेगळ्या कल्पना राबवल्या जातात, मग त्या ठिकाणी पाण्याचे मीटर्स असतात, तिथे स्मार्ट मीटर लावलेले जातात. नंतर लिकेज आयडेंटिफिकेशन त्याच्यात ऑटोमॅटिक होतं, वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग होते, रोज 100% कचरा कलेक्ट होतो, त्याचं कंपोस्टिंग होतं, वेस्ट वॉटरला ट्रीटमेंट होते. नंतर सगळं कम्प्युटरद्वारे, म्हणजे सगळे सर्टिफिकेट, सगळ्या ज्या सुविधा आहे त्या इंटरनेटद्वारे दिलेल्या जातात. नंतर इलेक्ट्रिसिटी ही अंडरग्राऊंड केबलद्वारे दिलेली जाते. तर हा पण प्रोजेक्ट भारत सरकारचा सुरू आहे आणि त्यांनी ते आम्हाला एकत्रित करायच्या सूचना दिलेल्या आहे. योगायोगाने IPDS नावाचा जो प्रोजेक्ट MSEB मार्फत सुरू आहे त्याची आणि स्मार्ट सिटीची सांगड घालावी अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना आहेत, जेणेकरून हा एरिया जो डेव्हलप होईल तिथे वरून तारा राहणार नाही, सगळ्या तारा ह्या जमिनी खालून जातील. नंतर पार्किंगचं मी सांगितलं की नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या भावना व्यक्त केल्या की पार्किंग चांगली स्मार्ट झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती पोटेन्शियल आहे आमचं इन्कमचं, ते पोटेन्शियल इन्कम मिळालं पाहिजे. त्या ठिकाणचे दवाखाने आणि जे शाळा आहेत त्यांच्या क्वालिटीज वाढल्या पाहिजेत. आज या ठिकाणी जवळपास एक 3-4 आमच्या महानगरपालिकेच्या शाळा अशा आहेत की जिथे आज पटसंख्या फार कमी झालेली आहे. मग त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची जर शाळा, केंद्र सरकारचंच एक धोरण आहे PPPचं की चांगल्या पद्धतीची शाळा करून आपल्या गरीब मुलांना जर काही सुविधा देता आली खाजगी मदतीने तर ते देता येईल का, तर ह्या सगळ्यांचा विचार आम्ही सध्या करतो आहे. आणि हे सगळे जे मुद्दे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. फक्त एरिया डेव्हलप करून चालणार नाही, तर त्या ठिकाणचं एकंदरीत जे फंक्शनिंग आहे ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथे केलेलं पाहिजे. पुढे नंतर मी सांगितलं की आता हा एरिया जुन्या नाशिकचं कशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव तयार केला त्याचं अगदी थोडक्यामध्ये मी बोललो. पण सर्वच शहरांप्रमाणे नाशिकला सुद्धा एक नैसर्गिक वाढ आहे
आणि ती नाशिकची जी जर वाढ व्हायची असेल, ती जर हॅपॅझर्ड झाली, कुणीही कुठेही कशी घरं बांधलीत, ज्याला आपल्या नेहमीच्या भाषेत गुंठेवारी म्हणतात तशा पद्धतीने होत गेली, तर भविष्यामध्ये त्या शहराला काही आकार येत नाही. आपण भारतातली शहरं जिथे चुकली आहेत त्या ठिकाणी पुढं नाशिक सुदैवी आहे तसं म्हटलं तर मधल्या काही काळामध्ये बाकीच्या शहरांनी ज्या चुका केल्या त्या चुकांपासून नाशिकला शिकण्यासारखं बरंच काही आहे. तर आम्हाला असं सांगितलं होतं की एकच एरिया घ्या, पण किती मोठा एरिया घ्या हे काही सांगितलेलं नाही. कमीत कमी 500 एकर घ्या म्हणतात, मोठ्यात मोठा किती पण घेऊ शकतो. त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार केला की हा एरिया नागरिकांनी प्रस्तावित केलेला आहेच. या ठिकाणी प्रस्तावित DP-मध्ये सगळा येलो आहे, सध्या हा ग्रीन झोन आहे. या ठिकाणी कुठलीच डेव्हलपमेंट नाही. हे हनुमानवाडी आहे आणि हे पुढं मखमालाबादचं शिवार आहे. ही गोदावरी नदी, हा गंगापूर रोड आणि हा आनंदवल्लीचा भाग. तर आपल्याला लोकेशन लक्षात येईल की ही जी जागा आहे हे जुन्या नाशिकला लागून आहे. मग हा एरिया आम्ही जर असा वाढवला, असा आपण जर बघितलं तर हा जर असा वाढवला, एरियाची संख्या एकच राहते. त्याच्यामुळे सरकारच्या नियमाचा वगैरे काही भंग होत नाही. आणि त्याच्यामुळे मग हा एरियासुद्धा कुठल्याही सोर्सेस शिवाय आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येतो. मी परवा त्या भागातल्या शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला. मला कळलं की ते आज इथे आलेले आहेत, तर पुन्हा मी त्यांच्याशी बोलतो. दुसरा पर्याय काय, जर या ठिकाणी नाही झालं तर ही साधुग्रामची जागा आहे. आपण इथे कुंभमेळा वगैरे जो भरवला होता आम्ही इकडे सुद्धा असा वाढवू शकतो. हा एक 2 पैकी एक पर्याय फायनल करायचे, म्हणजे हा एरिया थोडासा मोठा होईल आणि ही जी जागा आहे ह्याला एक चांगली दिशा आपल्याला कशी दाखवता येईल. तर काल परवा आम्हाला डिप्टी मेयर साहेबांनी जे बदल झाले ते आम्हाला चर्चेमध्ये ते त्यांनी दाखवले की MRTP ॲक्टचे जे कलम 100 आहे त्याच्यामध्ये एक बदल झालेला आहे की आज तुम्ही लेआउट जर केला तर त्या ठिकाणी एक गणित केलं होतं का, ये आहे वो चार्ट किया आहे. चला पुढे चला, मी तुम्हाला दाखवतो. हां, चार्ट कहाँ गया वो, तुम्ही तो एक्सपोर्ट करणार होता ते नाही, वो नाही, तो एक्सेल मधला. तर आता हा एक गणित करून बघितलेला आहे, हे शार्प नाही दिसत, मागून दिसणार नाही ते. हा 360 एकरचा जागा आहे आणि सध्याचे जे प्रस्तावित DC रूल आहेत, सध्या तर तो ग्रीन आहे, तिथे काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे तिथे आज डेव्हलपमेंट करता येत नाही, आहे तसंच आहे. सध्याचे जर DC रूलमध्ये तिथे जर लेआउट टाकले तर एक रस्त्याला इतकी जागा जाईल, ओपन स्पेसला इतकी जाईल, ॲम्युनिटीजला इतकी जाईल आणि शेवटी लेआउटसाठी एक साधारणतः ही 360 एकर म्हणजे जवळपास 14 लाख 14.5 लाख चौरस किलोमीटर होते. ती साधारणतः डेव्हलपमेंटसाठी किती आहे, 8,74,000 आहे ना, 8,74,000 साधारणतः ती जागा मिळते. आणि या ठिकाणी काही ठिकाणी मोठे रस्ते असलेत की FSI जास्त, थोडे कमी असले की FSI थोडा कमी, एकदम छोटा असताना ते FSI छोटा कमी, असं करून तिथे साधारणतः लेआउट जर केलं जे प्रस्तावित DC रूल आहे त्याच्याप्रमाणे तर साधारणतः 12 लाख चौरस मीटरचं त्या ठिकाणी बांधकाम करता येतं. जेव्हा की प्लॉटिंग केल्यानंतर त्यांना जी जागा मिळते ती मिळते साधारणतः 14 लाख चौरस किलोमीटरपैकी 14.5 लाख चौरस मीटरपैकी 5,83,000 सॉरी 8,74,000 बॅलन्स राहतो, 5,83,000 जातो आणि त्या 8,74,000 वरती साधारणतः 12.5 लाखपर्यंत बांधकाम करता येतं, म्हणजे 1.4चा FSI मिळतो. पण तो जर कलम 100चा जर वापर केला तर त्याच्यामध्ये 14.5 लाखापैकी 7.25 लाख शेतकऱ्यांना राहतो. आधी तो जवळपास 8.25 लाख होता, तो 7.25 झाला, कमी झाला. मात्र त्या ठिकाणी बांधकाम जवळपास दुप्पट करता येतं, म्हणजे बांधकाम जवळपास 14.5 लाखच होतं, जेवढा मूळ एरिया आहे तेवढा कायम राहतो. म्हणजे जर बांधकामचा विचार केला तर जवळपास 2.25 लाख चौरस फुटाचं ॲडिशनल बांधकाम होतं. हे शेतकऱ्यांच्या जमिनीवर महानगरपालिकेची जमीन बाजूला करून, आणि म्हणजे 1.41च्या ऐवजी जर मी 1.69 FSI या ठिकाणी दिला, 0.28 जर वाढवला
तर बांधकामाचं क्षेत्र सेम येतं. पण 0.28च्या ऐवजी 0.6 म्हणजे जवळपास जितकं वाढवायला पाहिजे बांधकामाचं क्षेत्र एकत्र येण्यासाठी त्याच्या दुप्पटपर्यंत वाढवण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. तर हाच मुद्दा मी काल परवा नागरिकांना समजून सांगितला की ज्या कायद्यातले बदल झालेले आहेत, हा कायद्यातला बदल गुजरातला बघून आपल्या सरकारने केलेला आहे. त्याच्यामुळे जे जुन्या काळी जे टीपी स्कीम करताना काय करायचं, आपल्या नाशिकमध्ये 2 टीपी स्कीम जुन्या काळात झालेल्या आहेत. आणि मला आमच्यापैकी एका आर्किटेक्टनी असं सांगितलं की त्याची नोटिफिकेशन 1942ला झाली होती आणि फायनलायझेशन 1982ला झालं. म्हणजे 40 वर्ष ती प्रक्रिया एक पूर्ण पिढी त्याच्यामध्ये निघून गेली. तर त्याचा प्रॉब्लेमही तसाच होता की त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटचं इंडिव्हिज्युअल गणित करत बसावं लागायचं की त्याची डेव्हलपमेंट किती झाली, त्याला सरकारने किती खर्च केला, महानगरपालिकेने त्यांनी किती डेव्हलपमेंट फी भरली असती, मग हे सगळं केल्यानंतर त्याला प्लॉट किती छोटा मिळतोय, मग त्याच्या बदल्यात आम्ही त्याला किती द्यायचे किंवा त्यांनी आम्हाला किती द्यायचे, असं सरसकट किचकटपणा बाजूला करून जो सध्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे तो असा आहे की तुम्हाला आज 1.4 बांधकाम करता येतं 8.5 लाख चौरस किलोमीटरवरती. ते तुम्ही 7.25 वरती 2 पट करा, 2.25 लाख चौरस मीटरचा त्याच्यामध्ये फायदा आहे. आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वांनाच परवडण्यासारखं आहे. आम्हाला परवडण्यासारखं कसं आहे की त्याच्यामध्ये आम्हाला जास्त जागा मिळते महानगरपालिकेला आणि त्या जागेचा फायदा करून त्या ठिकाणी मी जसे कम टू द प्रेझेंटेशन मगाशी सांगितले की 100% रस्ते, 24 तास पाणी पुरवठा, हा मुद्दा मी मगाशी बोलायचं विसरलो की स्मार्ट सिटीमध्ये 24 तास पाणी पुरवठा करा अशा पद्धतीच्या अपेक्षा आहेत. म्हणजे ह्या जुन्या नाशिकमध्ये सुद्धा आणि जर आपण हा एरिया घेतला तर या ठिकाणी सुद्धा. आता हे स्वप्नवत वाटत असेल पण कराडच्या बाजूला मलकापूर नावाचं छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होतो. नागपूरमध्ये एक जवळपास 1000 एकरचा एक धरमपेठ आणि त्याच्या बाजूचा काही स्लम एरिया आहे. म्हणजे स्लम आहे, उच्चभ्रू आहे आणि मिडल क्लास असे सगळे मिक्स्ड वस्ती आहे. त्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होतो आणि ते मॉडेल त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. मला वाटते आता मुंबईजवळ कुठल्या तरी, मला वाटते बदलापूरला पण तो प्रयत्न सुरू आहे. तर ते सगळं आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि या ठिकाणी रस्ते आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीचे करता येईल. आज परिस्थिती अशी आहे की लेआउट केला की हे जर तुम्ही लेआउटला टाकलं तर एक जवळपास 360 एकरपैकी 13.5 कोटी रुपये डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला आम्हाला भरावे लागतात. आणि त्याच्या बदल्यात आम्ही जर डेव्हलपमेंट करतो म्हटलं आमच्या लेव्हलनी ते एक 50-60 कोटी रुपये आमचे खर्च होतात. म्हणजे जेवढे चार्जेस येतात त्याच्या जवळपास तिप्पट खर्च होतात. आणि हे 50 कोटी झाल्यानंतर सुद्धा जेव्हा झाले तेव्हा झाले. बऱ्याचशा लेआउटच्या मागण्या आता अशा आहेत की आम्ही डेव्हलपमेंट चार्ज भरून झाले, अजून आमचे रस्ते झाले नाही तर त्याचं एक थोडंसं आम्हाला बजेटचा पण प्रॉब्लेम येतो. तर हा त्याच्यामुळे तिथूच पैसा जनरेट करायचा आणि तिथेच खर्च करायचा अशा पद्धतीचा प्लॅन आहे पुढं. म्हणजे थोडक्यात असं की ही नदीला लागून असलेली जी एक 15% जागा आहे ती जर महानगरपालिकेला दिली तर त्याच्या बदल्यामध्ये मागे जो पट्टा आहे तिथं एक वाढीव FSI हा पूर्ण एरियामध्ये आम्हाला देता येईल आणि रस्ते वगैरे सगळे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आम्हाला करून देता येईल. पाणी पुरवठा आणि वीज, इलेक्ट्रिसिटी, पाणी सगळं अंडरग्राऊंड आणि जो एक विदेशातले शहरं जशी असतात तशी आम्हाला करता येईल. हे आर्थिकदृष्ट्या सेल्फ सफिशियंट मॉडेल आहे, त्याच्यामध्ये कोणाकडे पैसे मागण्याची सुद्धा गरज नाही आहे. पुढं हा दुसऱ्या पद्धतीचा प्लॅन तयार केला मागे. चला याच्यात यांनी असं केलं की प्रत्येकाने आपले आपले प्लॉट घ्यायचे, मोकळं व्हायचं. शेतकऱ्यांनी जर म्हटलं की नाही आम्ही पुढची डेव्हलपमेंट सुद्धा एकत्र करतो ते त्यांनी ठरवायचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही कोणी सांगणार नाही. तर पुढे तर बऱ्याच ठिकाणी मग अशी प्लॉट्स न करता मोठी मोठी इमारती ते करू शकले सगळे लोक आणि मोकळ्या जागा मग मोठ्या प्रमाणावरती राहतात कारण FSI तेवढाच कन्झ्युम होतो. तर हा एक ॲडिशनल मॉडेल, त्याच्या पुढचा टप्पा त्यांनी जर एकत्रित आले तर आपल्याला करता येईल. आणि हे मला खात्री आहे की ह्यानी त्या शहराला अजून चांगला लूक येईल आणि त्या संबंधित जागा मालकाला सुद्धा त्याच्यातनं आर्थिक नफा जास्त होईल. पुढं हे कसं दिसू शकतं त्याचं एक चित्र आपल्या आर्किटेक्टनी केलेलं आहे की ही गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीच्या समोर हा जो पट्टा आहे या ठिकाणी नाशिककरांना एक फिरण्यासाठी हा कमर्शियल एरिया, म्हणजे त्या ठिकाणी दुकानं, हॉटेलं, बाकी काही मग छोटे मोठे खेळ असतात मुलांना फिरण्या, त्याच्या समोरचा रस्ता आणि त्याच्या बाजूला नदी किनारी बसण्यासाठी एक चांगली निवांतपणे बसण्याची जागा, असं हे कॉर्पोरेशन डेव्हलप करू शकतं. आणि त्याच्या मागची जी जागा आहे ॲडिशनल FSI दिलेली, त्या ठिकाणी एक सुंदरशी एक चांगली कॉलनी
हा ट्रेंड आता सगळीकडे आहे. मुंबई पुण्यामध्ये जे आता दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी एकत्र येतात किंवा मग बिल्डर लोक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतात आणि अशा पद्धतीने कॉलनीज करतात. तर माझं रिक्वेस्ट आहे की आपण ह्याचा विचार करावा. त्याच्यामध्ये चर्चा आपली अंतर्गत सुरू आहे, मला कल्पना आहे, आणि आपल्याला जो वेळ लागणार आहे तो वेळ घेऊन आपण चर्चा करा. हा जर इकडं जर झाला नाही तर असाच प्लॅन आपल्याला, मगाशी मी सांगितलं साधूग्रामला लागून जी जागा आहे नांदूर मानूर शिवारातली, त्या ठिकाणी पण आम्हाला करायला काही हरकत नाही. नाशिकमधल्या किंबहुना कुठल्याही भागातल्या नाशिकच्या नागरिकांनी असा प्रस्ताव जर आला तर आम्हाला करायला हरकत नाही. आपण एक पुन्हा दुसऱ्या अँगलने विचार केला पाहिजे की इंडिव्हिज्युअल जर जागा असल्यात आणि इंडिव्हिज्युअल आपण जर लेआउट करत बसलो तर त्या मोजणीपासून त्या टायटल व्हेरिफिकेशनपासून जो काही त्रास आमच्या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जी किचकट प्रक्रिया आहे, 100 लोकांनी वेगळे वेगळे लेआउट टाकणे आणि ते मंजूर करून घेणे, त्याच्याऐवजी 100 लोकांनी एकत्रित लेआउटचा प्लॅन टाकणे आणि तो 1 स्ट्रोकमध्ये मंजूर करणे, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा खूप वेळ पण वाचणार आहे. बरेचदा काही वर्ष लागून जातात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण जमिनीचे छोटे 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 मोजणीपासूनचे वाद असतात, ते सगळे आपल्याला इथे टाळता येतील पुढं. आता हे सगळं करत असताना आपण वर्तमानपत्रात वाचलं असणं की ह्याच्यासाठी मग पैसा कुठून आणायचा. तर याच्यामध्ये थोडंसं प्लॅनिंग आपल्याला जर केलं तर हे शक्य आहे. प्लॅनिंगचं मी मागे पण बोललो होतो करांबद्दल. एका मागच्या इसको थोड़ा झूम ये कर सकते क्या, शार्प कर सकते, शार्पनेस नहीं है उसको, नाही ह्याला करावं लागेल मला वाटते, दिसत नाही ना हे आकडे, करा झूम करा. तर ठीक आहे, मी थोडक्यात सांगतो. चला स्लाइड शो करूया सुरू. हा विषय आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे घ्यायचा आहे, पण वस्तुस्थिती मांडणं हे माझं काम आहे. आपण नाशिकचा प्रॉपर्टी टॅक्सचा दर निवासीचा किमान 30 पैसे प्रति चौरस फूट आहे, कमाल 50 पैसे आहे. बाकी कुठलीही शहरं जर बघितली तर आपल्या दुप्पट तिप्पट चौपट 5पट पर्यंत आहे. पटीमध्ये सांगतोय मी, टक्केवारीत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर कुठंतरी विचार केला पाहिजे. 1-2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 100% घरांना असेसमेंट आम्ही केली आहे का प्रशासनाने, तर 100% घरांना केलेली नाही, त्याच्यामुळे ती चूक आमची आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मग त्याच्यामुळे बऱ्यापैकी लॉस होतो, तो किती होतो तो पण कॅल्क्युलेट केलं आहे, तो आपल्या कन्सल्टंटनी केलेला आहे, त्याच्यावरती मी येतो. आणि आपण सध्याचे जे टॅक्सेशन आहे, करयोग्य मूल्य किंवा ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू, त्या प्रॉपर्टीपासून 1999 मध्ये किती भाडं मिळत होतं त्याच्यावर आपण टॅक्स घेतो, त्याच्यावर 28% टॅक्स घेतो. मग ते 99 पासूनचा तो रेट आपण आज वाढलेला नाही. सरासरी जर काढली तर 1650 रुपये प्रति घर आपली सरासरी आहे प्रति प्रॉपर्टी. 99 मध्ये 1650 रुपयात काय येत होतं आणि आज 2015 मध्ये काय येते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या सर्वांचे पगार वाढले आहेत, त्याचे पण किती वाढले ते मी दाखवतो नंतर. आज कुठलीही गोष्ट घ्यायची झाली, इलेक्ट्रिसिटीचे रेट वाढलेत कारण आम्हाला पाणी पुरवठा करावा लागतो, स्टीलचे रेट वाढले, बांधकामं करावं लागतात, ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च वाढतोय. पण इन्कम साईड जर सेम राहिली तर तो अडचणीचा मुद्दा होतो. त्याच्यावरती फक्त आम्ही आज एक तुमचे फीडबॅक आवर्जून मागणार आहे की जर असं झालं तर, किंवा असं केल्यानंतर 50% सक्सेस झाल्यानंतर, आजच म्हणत नाही मी, तुम्ही वाढीव दरांना मान्य आहात का. नगरसेवक नाही 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 म्हणून तुम्ही तुमचा फीडबॅक द्या, एवढंच मला म्हणायचं आहे. त्याचा निर्णय काय घ्यायचा तो घेऊ. मुद्दा असा आहे की बाकीच्या शहरांमध्ये पण नगरसेवक आहेत, आपल्या दुप्पट चौपट नाही, तो मुद्दा मी आग्रह करणार नाही. फक्त मी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देतो की नाशिकची चालू उद्दिष्ट 70 कोटीच्या जवळपास असतं. औरंगाबाद आपल्या 2/3 आहे. औरंगाबादमधल्या सुविधांची तुलना नाशिकशी करा, पण औरंगाबादची मागणी चालू वर्षीची 150 कोटीची आहे. नंतर नांदेडची मागच्या वर्षीची मागणी नांदेड किती छोटा आहे, आपलं 70 आहे, त्यांची 84 आहे. पुण्याची 800 कोटीची आहे, पुणे आपले दुप्पट मोठं, पण मागणी किती पट, 10 पट मोठी. सुरतची 702 कोटी, पिंपरी चिंचवडची 450 कोटी, 5 पट. पिंपरी चिंचवड आपल्या एवढं. कल्याण डोंबिवली छोटंसं गाव आहे, कल्याण डोंबिवलीची 200-250च्या जवळपास आहे. त्याच्यामुळे
सगळीकडेच राजकारण आहे, सगळीकडेच पॉलिटिकली निर्णय घ्यावे लागतात सेन्सिटिव्ह. आपल्याकडे काय झालं आहे की आपला इंडस्ट्रीयल बेस खूप स्ट्रॉंग होता. LBTमधून आम्हाला जे कर मिळते त्याचे 80% कर हा इंडस्ट्रीत नाही. आणि LBT अनुदान आता सुरू आहे. पुढे GST आल्यानंतर काय होईल माहीत नाही. प्रॉपर्टी टॅक्सचा करामध्ये वाटा 8% आहे. 8 हा खूप कमी आहे. बऱ्याचशा शहरांमध्ये हा 40% मोठा आहे. वॉटर टॅक्सचा आपला वाटा 5% आहे इन्कमची. बऱ्याचशा शहरांमध्ये हा 10च्या पुढं आहे. त्याच्यामुळे हा एका मुद्द्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. मुंबईने काय केलं आहे की सरळ रेडी रेकनरवरती त्यांचे दर कन्व्हर्ट केले. म्हणजे काय 5 रुपयाचे एकदम 50 होत नाही. 5 रुपयाचे वाढून जास्तीत जास्त 40% वाढ करावी अशी एक त्याच्यात अट टाकून दिली. म्हणजे 5 रुपयाचे 7 रुपये होतात. पण ते रेडी रेकनरवरती लागतात. आज काय की आपण भाड्याने किती रुपये मिळू शकतात त्याच्यावर लागतात. आणि त्याच्यामध्ये एक साशंकता असते. रेडी रेकनरच्या व्हॅल्यूमध्ये तुलनेने कमी साशंकता असते. त्याच्यामुळे तो पण एक विचार आपण केला पाहिजे. केंद्र सरकारने मॅन्डेटरी म्हणून केलं होतं JNNURMमध्ये, पण महाराष्ट्रामध्ये मुंबई सोडून बाकी कोणीच तो निर्णय घेतला नाही. आता बघायचं आहे स्मार्ट सिटीच्या निमित्ताने किती लोक तो निर्णय घेतात. 10 शहरं स्पर्धेमध्ये आहेत. काही नगरपालिकांनी निर्णय घेतला आहेत. मला कळलं की भगूर आपली शेजारची नगरपालिका आहे त्यांनी तसा निर्णय घेतला, रावेरनी घेतला, अजून बऱ्याच शहरांनी घेतला. अगदी विशाखापट्टणम आपल्या तोडीचं आपल्याच एवढं गाव आहे, तिथे 200 कोटीचा प्रॉपर्टी टॅक्स येतो. तर ही प्रॉपर्टीचा चर्चा झाली. पुढे वॉटर टॅक्सचा जर विचार केला तर नाशिकमध्ये आपण 1000 लिटर मागे 5 रुपये घेतो. बाकी शहरांमध्ये हे कितीतरी जास्त आहेत. पुढे नंतर ही आर्थिक परिस्थितीचं मला हे काल रात्री क्रिसिलचे जे आर्थिक बाबी हाताळणारे अधिकारी आहेत त्यांनी दिलेला चार्ट आहे की आज आमचं रेव्हेन्यू इन्कम 14-15चं 850 कोटी होतं महसुली उत्पन्न, आणि महसुली खर्च 519 कोटी. महसुली खर्च म्हणजे ह्याच्यामध्ये तडजोड नाही. पगार आले, इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं, हे जे बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या कराव्याच लागतात. आणि त्याच्यामध्ये एक 329 कोटीचा सरप्लस राहतो. हा 14-15चा स्टेटस आहे. म्हणजे 100 पैकी 61% हा त्याच्यामध्ये खर्च होतो. बाकीचे 39 पैसे त्याच्यामध्ये शिल्लक राहतात. हा रेशिओ साधारणतः 6-7 वर्षापूर्वी 50-50 होता. म्हणजे 50% खर्च व्हायचा आणि 50% शिल्लक राहायचा. ती शीट्स आहेत माझ्याकडे. आणि जर एक्सपेंडिचर साईड बघितला आपण नवीन कामांचा, तो इन्कम 15च्या अगेन्स्ट त्या ठिकाणी 293 कोटीचा डेफिसिट आहे. म्हणजे टोटल 24 कोटीचा सरप्लस आहे आपल्याकडे मागच्या वर्षीचा. हा मागचा 10 वर्षाचा जर ट्रेंड कायम आहे असं जर गृहीत धरलं, म्हणजे चलनवाढीचा जो दर असतो तो, आज रुपयाचं जे अवमूल्यन होतं ते, नंतर आपले जे काम ज्या प्रमाणात आपण हाती घेतो तो, हा ट्रेंड जर तसाच राहिला आणि आपण त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफेअर केला नाही आणि कुठलेही रेट्समध्ये चेंज केले नाही, तर हा दर जसा 0.5 वरून 0.6 वर आला आहे आता, हा 5 वर्षामध्ये 0.8 वरती जाऊ शकतो. म्हणजे 100 रुपयापैकी आपण 80 रुपये हे, म्हणजे आज 519 आपला बंधनकारक खर्च आहे, तो 2020 मध्ये 1146 कोटीपर्यंत जाईल. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की नंतर आपण कामं करून घेण्याची क्षमता आपली कमी होईल. आज आपण सरप्लसमध्ये आहोत. ट्रेंड जर कायम राहिला तर अगदी 16-17 पुढच्या वर्षी 215 कोटीचा डेफिसिट त्याच्यामध्ये येतो. आणि हा पुढच्या 5 वर्षामध्ये जर लॉस कॅल्क्युलेट केला तर 1693 कोटीचा लॉस होतो पूर्ण कॉर्पोरेशनला. त्याच्यामुळे हे सगळं गणित मुद्दाम मी मांडायचं कारण असं आहे की आपण कुठलंही काम करताना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार केला पाहिजे. नगरसेवक आपलेच आहेत, त्यांना तुमची भीती वाटत असावी. तुम्ही पॉझिटिव्हली जर विचार केला तर त्यांना पॉझिटिव्ह निर्णय घेता येतील. शेवटी काय की अप्रिय निर्णय काही कोणी घेणार नाही, मी घेऊ नका असं म्हणतो. नागरिकांची सल्लामसलत करून जर तसा निर्णय घेता आला तर घ्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे. पुढे मी मगाशी म्हटलं की आम्ही आमच्या लेवलला इम्प्रूव्हमेंट जर केले, मी सांगितलं की प्रॉपर्टी टॅक्समध्ये तिथे प्रॉपर्टी कसं लागेल पाहिजे, काही प्रॉपर्टी सुटलेल्या असू शकतात आणि त्याच्यामध्ये दोष हा 100% आमचा आहे, माझा आहे.
तुम्ही जर एक बघितलं तर 14 लाख लोकसंख्येमध्ये नाशिकमध्ये आपण आज 3,92,000 प्रॉपर्टीज रेकॉर्डवर आणले आहेत महानगरपालिकेने, ज्याच्याकडून आपण कर वसूल करतो. तेवढ्याच 11,75,000 लोकसंख्येमध्ये औरंगाबादमध्ये 1,92,000 आहे. म्हणजे 75% लोकसंख्या आपली, पण प्रॉपर्टीची संख्या 50%. म्हणजे आपण अशा पद्धतीने जर तुलना करत गेलो, प्रॉपर्टीज आपल्या 100% रेकॉर्डवर आल्या नसतील ही वस्तुस्थिती जरी असली तरी बाकी सर्व शहराच्या तुलनेत आपण उजवे आहोत. म्हणजे हे नाशिकच्या जे हिस्टॉरिकली चांगलं काम झालेलं आहे कॉर्पोरेशनकडून त्याचं हे क्रेडिट आहे. मागच्या 15, 20, 25, 30 वर्षामध्ये 1982 पासून किंवा कदाचित त्याच्या आधीपासून जे काही काम झालेलं आहे हे त्याचं क्रेडिट आहे की प्रॉपर्टीच्या तुलनेमध्ये. म्हणजे आता इथे पिंपरी चिंचवड आहे का? नाही ना. वॉटर सप्लायमध्ये जर आम्ही दर न वाढवता जर फक्त प्रशासकीय 100% एफिशियन्सी केली तर 5 वर्षामध्ये 54 कोटी त्याच्यात वाढू शकतात. गंमत अशी आहे की सरप्रायझिंगली ॲडव्हर्टायझिंग टॅक्समध्ये जर आम्ही 100% एफिशियन्सी केली तर 66 कोटीची वाढ 5 वर्षामध्ये होऊ शकते. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग आणि हे गणित डिटेलमध्ये बघितलं तर प्रॉपर्टी आणि वॉटरपेक्षा जास्त लिकेजेस म्हणजे आमची एफिशियन्सी कमी असण्याचा जो मुद्दा आहे तो ॲडव्हर्टायझिंग आणि पार्किंगमध्ये निघतो. त्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इन्कम येऊ शकतं. पण हे सगळं करून सुद्धा गणित काही जुळत नाही. त्याच्यामुळे मी हा मुद्दा उपस्थित केला आणि आपल्याला निर्णयासाठी ठेवला. त्याच्याशिवाय काय करता येईल तर रिव्हिजन ऑफ टॅक्सेस, इन्क्रीज टॅक्स रेट आणि काही ठराविक ठिकाणी युजर चार्जेस. सुरतला जसे मागे आपले पदाधिकारी गेले होते, पत्रकार बांधव गेले होते, त्यांनी मला वाटते दिवसाला 2 रुपये का काही असं कचरा कलेक्ट करण्याबद्दलची ती कॉर्पोरेशन घेते आणि त्याच्यातनं रेव्हेन्यू काढते. जे रेव्हेन्यू काढण्याचे फार गमतीशीर प्रयोग मी बघितले आहेत. एकच सांगतो आणि मग थांबतो पुढं. आम्ही न्यूयॉर्कमध्ये आता अमेरिकेला गेला असताना गेलो होतो आणि तिथे माझे जवळचे नातेवाईक आहे. त्यांनी सांगितलं म्हणे तिथे जसं आपल्याकडे गंगापूर रोड म्हटलं तर एक त्याला जास्त पैसे मिळतात, व्हॅल्यू जास्त आहे, तसं तिथे पार्क एव्हेन्यू किंवा पार्क स्ट्रीट नावाचा एक रोड आहे आणि त्या रस्त्याचा ॲड्रेस बघितला की तो खूप पॉश एरिया, मलबार हिल जसं आपलं मुंबईमध्ये आहे तसं. मग ते माणसाचं घर असतं अंधेरीमध्ये किंवा अजून मुलुंडमध्ये घर आहे, त्याला पत्ता मिळतो अमुक 45 मलबार हिल आणि त्या पत्ता देण्यासाठी तिची कॉर्पोरेशन पैसे घेते. म्हणजे पैसे कसे कमवायचे याचे अमेरिकेत आणि विदेशामध्ये अशा पद्धतीने विचार करतात. मी तितक्या लेव्हलपर्यंत असं मुळीच म्हणत नाही. त्याचा पोस्टमन मात्र पत्र बरोबर घरी आणून देतो आणि म्हणजे दुसरीकडे जर त्याचा पत्ता जेव्हा तो लेटर हेड जातो तेव्हा त्याला तो पत्ता वाचून असं वाटतं की मलबार हिलमध्ये त्याचं ऑफिस आहे किंवा घर आहे. त्याच्यामुळे अशा सुद्धा कल्पना अमेरिकेसारख्या देशामध्ये केल्या जातात. त्या लेव्हलपर्यंत जावं असं मी म्हणत नाही, पण कुठंतरी आपण एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण शेवटी इन्कम वाढलं तर सुविधा वाढणार, सुविधा वाढल्या तर लोकांचा राहणीमान वाढणार, विकास होणार आणि पुन्हा सोसायटीचं इन्कम वाढणार. हे चक्र आहे. याच्यामध्ये कुठं पण आपल्याला ब्रेक लावला तर पूर्ण चक्र त्याच्यामध्ये विखंडित होईल. इम्प्रूव्ड सिनारिओ जरी झाला म्हणजे मी मगाशी सांगितलं की आमचे सर्व प्रशासकीय लूपहोल्स जरी प्लग केले तरी 600 कोटीचा डेफिसिट एक 5 वर्षामध्ये प्रोजेक्टेड आहे. कारण 7वा वेतन आयोग येणार आहे. 10% वाढ तशी पण आमच्या याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे आपल्याला इथे कुठंतरी निर्णय घ्यावा एवढंच मी रिक्वेस्ट करतो पुढे आणि मग थांबून जायचे. दुसरा अगदी 5 मिनिटामध्ये विषय संपवतो. दुसरी एक मागणी मोठ्या प्रमाणावर होती वॉटर सप्लायची. वॉटर सप्लायचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये अमृतमध्ये प्राधान्याने वॉटर सप्लाय घ्यावं असं सांगितलं आहे. अमृत नावाची जी योजना आहे JNURMच्या जागे आलेली त्या अमृतमध्ये प्रस्ताव पाठवण्याचं प्रस्तावित आहे. सिवरेजचं मोठ्या प्रमाणावरती 2 STP आहेत, गंगापूर आहेत, पिंपळगावची थांबलेली आहेत कामं, त्याचे सुद्धा नदी संवर्धन प्रकल्पामध्ये पाठवण्याचं प्रस्तावित आहे. नंतर कचरा कलेक्शनचा जो आहे विषय त्याच्यावरती मी खरं म्हणजे विस्तृत बोलू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडेसे गैरसमज पण झाल्याचे दिसतात. मी वेगळ्याने बोलतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा घंटागाडीची सिस्टम एक ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी लावून करणे आम्हाला अपेक्षित आहे. तो सुद्धा वेगळ्याने प्रस्ताव महासभेसमोर आम्ही ठेवणार आहोत. आणि नंतर कचरा प्रक्रिया जो खत प्रकल्पावरती जे काही प्रॉब्लेम आहेत
त्याचे सुद्धा करतो आहेत. म्हणजे हे जे 4-5 महत्त्वाचे विषय आहेत ते सुद्धा आम्ही करतो आहेत. पुढे पुढे चला. आणि एक मागणी मोठ्या प्रमाणावर आली ती आम्ही सध्या ॲड्रेस करत नाही आहे, ती म्हणजे उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था गावातली. तर ती नाशिकमध्ये बरी आहे पण खूप उत्कृष्ट आहे असं म्हणता येणार नाही. तर त्या ठिकाणी सायकल ट्रॅक्स ह्याच्यात आम्ही कमिटेड आहोत. आम्ही पब्लिक बायसिकल शेअरिंग प्लस सायकल ट्रॅक पुढे, नंतर चांगल्या बसेस पुढे स्मार्ट कार्डच्या. आणि हे जे मी सांगितलं पार्किंग, ही भारतातली म्हणजे काही काही शहरांमध्ये ही सुरू झाली आहे सिस्टम, बंगलोरमध्ये सुरू झालेली आहे. तर त्या ठिकाणी मला वाटते एक छोटासा एरिया त्यांनी घेतला तर त्यांना वार्षिक उत्पन्न 50 कोटी अपेक्षित आहे पार्किंगपासून. हे एरवी देतात. परवा माझ्याकडे मला वाटते क्रिसिल कुठले तरी लोक आले होते आणि त्यांनी मला एक माझ्या घराच्या समोर पार्किंग नाही हे तर मलाही माहीत आहे, पण तिथे सुद्धा त्यांनी कोणीतरी एक माणूस असा फिरत फिरत आला म्हणे एक पावती कुठली तरी. आता हे पावती घेऊन फिरणाऱ्या लोकांना 2-3 ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल केले जिथं तक्रार आली तिथे. पण शेवटी मुद्दा आहे की पावती बेस सिस्टममध्ये लिकेजेस होतात. ही जर कम्प्युटराईज असली तर त्याच्यामध्ये लिकेजेस होत नाही. बोगस पावत्या छापता येतात, बोगस कम्प्युटरच्या एंट्र्या करता येत नाही. त्याच्यामुळे सिस्टम कम्प्युटरवर शिफ्ट केली तर आज जे 1.25 कोटीचं इन्कम कॉर्पोरेशनला मिळतं ते किमान 7-8 कोटीपर्यंत वर्षाला जाईल असा क्रिसिलनी अंदाज दिलेला आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लिकेजेस असण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी पार्किंग नसताना सुद्धा पार्किंग असल्याचं आणलं जातं. तर ह्याला एका छत्राखाली सिटीचा पूर्ण प्लॅन करणे याचं आमचं प्लॅनिंग आहे पुढे. आणि असा हा थोडक्यात आपला स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आपण करणार आहोत. तुम्हाला अजून काही सजेशन्स जर द्यायचे असतील तर तुम्हाला जे फॉर्म दिले त्याच्यावर ॲडिशनल काय लिहायचं आहे ते तुम्ही लिहून देऊ शकता आणि आम्ही त्याचा 100% शेवटच्या टप्प्याला विचार करू. आणि माझी रिक्वेस्ट आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये अजून काही जर चेंजेस आले त्याचाही सकारात्मक विचार करू. आणि खूप सुंदर सुंदर आयडियाज आम्हाला ईमेलद्वारे, SMS द्वारे, व्हॉट्सॲपद्वारे, पत्राद्वारे आलेल्या आहेत. त्या सगळ्या टाकून दिल्या असं नाही. त्या डिपार्टमेंटमध्ये आलेल्या आयडियाजचं एक कंपायलेशन केलेलं आहे. जे स्मार्ट सिटीच्या गाईडलाईन्समध्ये बसतात त्या बसवल्या आणि ज्या बसत नाही त्या अशा फेकून दिलेल्या नाहीत. त्याचा आम्हाला कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल त्याचासुद्धा 100% आम्ही विचार करू. एवढं बोलतो आणि आपण मोठ्या संख्येने आज इथे पूर्ण हॉलमध्ये आलात त्याच्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आभार व्यक्त